नमस्कार मित्रांनो, मनयुग ऑडिओ सिटीमध्ये तुमचं स्वागत. तुमचं आयुष्य आज जसं आहे ते फक्त आणि फक्त एकाच कारणामुळे आहे. त्या एका गोष्टीवर तुमचं भविष्य ठरतंय आणि ती गोष्ट म्हणजे तुमचं चुकांबाबतचं दृष्टिकोन. चुका टाळणं यशस्वी होण्याचा मार्ग नाही. चुका स्वीकारणं आणि त्यातून शिकणं हेच खरं यशाचं गमक आहे. जर खरंच यशस्वी व्हायचं असेल आणि आत्मविश्वासाने जगायचं असेल तर ही संपूर्ण कथा ऐका. शेवटी मी तुम्हाला देणार आहे 5 जबरदस्त उपाय जे तुम्हाला स्वतःच्या चुकांवर विजय मिळवून देतात. भाग 1. चुकांची भीती का वाटते? आपण लहानपणापासून शिकतो, चूक म्हणजे शिक्षा. समाज, शाळा, पालक चुकांवर रागावतात. त्यामुळे आपण चुकायला घाबरतो. पण चूक ही शिकवते, शिक्षा नव्हे. उदाहरण, थॉमस एडिसनला 1000 वेळा फेल झाला, पण म्हणाला, मी 1000 मार्ग शोधले जे काम करत नाहीत. भाग 2. चुका स्वीकारणं. कमजोरपणा की शौर्य? चूक कबूल करणं म्हणजे माफ करा म्हणणं, पण त्यामागे जबरदस्त आत्मबल लागतं. उदाहरण, महात्मा गांधी, मी सत्य बोलत नाही ही स्वतःची चूक स्वीकारून सत्याचा प्रयोग सुरू केला. जो स्वतःच्या चुका मान्य करत नाही तो कधीच सुधारत नाही. भाग 3. चुकांमधून शिकणाऱ्या 3 मोठ्या व्यक्तींच्या कथा. 1. APJ अब्दुल कलाम. पहिल्या सॅटेलाईट प्रोजेक्टमध्ये फेल, त्यानंतर इस्रोला शिखरावर नेलं. 2. स्टीव्ह जॉब्स. स्वतःच्या कंपनीतून काढून टाकण्यात आलं, चूक मान्य केली आणि नेक्स्ट व पिक्सर सुरू करून परत ॲपलमध्ये परत. 3. रणवीर सिंह, विराट कोहली. सुरुवातीला ट्रोल, चुका, पण प्रत्येक चुका स्वीकारून त्यांनी स्वतःला घडवलं. भाग 4. चुका झाल्यावर काय कराल? 5 स्टेप्स फॉर्म्युला. 1. थांबा, लगेच रिॲक्ट करू नका, शांत बसा. 2. चुकीचं कारण शोधा, कशामुळे झाली, घाई, भावना की अज्ञान. 3. स्वीकारा, स्वतःला दोष देण्याऐवजी उत्तरदायित्व घ्या. 4. शिकून पुढे जा, ती चूक परत होणार नाही याची योजना करा. इतरांना सांगा, अनुभव शेअर करा, इतरांना शिकवा. भाग 5. चुका पॉवरमध्ये कशा बदलतात? रिफ्लेक्शन. दिवसातून 5 मिनिट स्वतःच्या कृती विचारात घ्या. फीडबॅक घ्या, कोणत्या गोष्टी चुकीच्या जात आहेत त्यावर चर्चा करा. स्वतःची चूक डायरीत लिहा. आज मी काय चुकलो? चुकांची यादी म्हणजे तुमचं यशाचा नकाशा आहे. भाग 6. चुकांपासून स्वतःची ओळख निर्माण करा. माणूस चुकांमधून घडतो. जिथे तुम्ही पडता तिथूनच उठण्याचा बळ तुमच्या चुकांमध्ये दडलंय. उदाहरण, JK रोव्लिंग. कित्येक नाकारलेल्या पांडुलिपी, पण ती माघार घेत नाही. आज जगातली सर्वाधिक वाचली जाणारी लेखिका. भाग 7. टॉप 5 मेंटल हॅबिट्स चुका स्वीकारण्यासाठी. 1. मी परफेक्ट नाही ही मनाची तयारी. मी शिकलोय, चुकांवर शिकण्याचे वृत्ती. 3. आय वॉन माय मिस्टेक, जबाबदारी घ्या. 4. ग्रोथ ओव्हर इगो, अहंकार सोडून प्रगती निवडा. 5. ॲपॉलॉजी इज स्ट्रेंथ, माफ मागणं हे कमकुवतपणा नाही. चुका स्वीकारून यशाकडे जाण्याची 5 ॲक्शन टिप्स. 1. दररोज रात्री एक चूक लिहा आणि ती टाळण्याचं ठरवा. चुकांवरून शिकलेली एक गोष्ट शेअर करा. मासिक मिस्टेक रिव्ह्यू करा. मित्रांशी तुमच्या चुका उघडपणे डिस्कस करा. चुका झाल्यावर स्वतःला दोष न देता मी पुढे काय करू शकतो असं विचारा.
शेवटचं पण महत्त्वाचं, तुमच्या आयुष्यातली एखादी मोठी चूक खाली कमेंटमध्ये लिहा आणि त्यातून तुम्ही काय शिकलात ते सांगा. ही स्टोरी कोणत्याही मित्रासोबत शेअर करा जो अजूनही स्वतःच्या चुकात अडकलेला आहे. सबस्क्राईब करा मनयुग ऑडिओ सिटीला, कारण यश तिथंच मिळतं जिथे मन बदलतं. धन्यवाद.